आदिमानस मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे सत्याने निरूपाचा दरवाजा वाजवलेला असतो आणि तेव्हा सत्या म्हणत असतो, हे बघ निरूपा, तुला दुखवायचा माझा हेतू नव्हता. फक्त सत्य सर्वांसमोर आणायचं एवढंच मला वाटत होतं, पण माझ्यामुळे तू दुखावलीस. मला हे सगळं नको होतं. हे बघ, तू जेवली नाहीस म्हणून आजी बा कोणी जेवलं नाही आहे. हे बघ, असं करू नकोस ना. तर मीरा हे सगळं काही पाहत असते. तेव्हा निरूपाने दरवाजा उघडलेला असतो आणि सत्य आतमध्ये जातो आणि म्हणत असतो, हे बघ निरूपा, आतापर्यंत मला असं वाटत होतं हे सत्य सर्वांसमोर आल्यानंतर त्याचा सगळ्यांना आनंद होईल आणि सगळ्यांना बरं वाटेल की देविका कशी आहे म्हणून. पण माझ्या ह्या अशा वागण्याने जर उलटच होणार असेल तर मला हे करायला नको होतं. माझी खरंच चूक झाली. पण हे बघ, असं म्हणतात की अन्नावर राग काढू नये. तू एक काम कर निरूपा, जेवायला चल ना. हे बघ, असं इथे बसू नकोस. काही जरी झालं ना तरीसुद्धा जेवण करणं खूप गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. हे बघ, चल. त्या देविकाचा आणि त्या बबड्याचा राग तू इथे अन्नावर काढू नकोस. असं सुद्धा आता इथे सत्या निरूपाला बोलत असतो. तो म्हणत असतो, हे बघ, आयुष्यामध्ये आतापर्यंत मी खूप चुका केल्यात, पण आत्ता मला नाही चुकायचं आहे. मला माझी आई उपाशी झोपताना नाही बघायची आहे. चल ना निरूपा. तेव्हा निरूपाला सत्याची दया येते आणि शेवटी निरूपा म्हणत असते, ठीक आहे चल. असं म्हणून आता सत्यासोबत शेवटी निरूपा जेवायला निघालेली असते. जेव्हा निरूपा जेवायला निघालेली असते तेव्हा इकडे सगळेजण म्हणत असतात की निरूपा आलेली आहे, चला ताटं वाढून घ्या, जेवायला चला सगळेजणच. असं सगळेजण बोलत असतात. तेव्हा सगळेजण डायनिंग टेबलवर येऊन बसतात. आता सुधाकर, आजी, त्याच वेळेला मीरा, सत्या, रिया, रवी हे सगळे आलेले असतात. समोर आता पंकज येऊन बसतो आणि पंकज इथे आल्याबरोबर आता निरूपाचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि तेव्हा लगेच निरूपा म्हणत असते, सत्या, ह्याला सांग मला ह्याचं थोबाड पण पाहायचं नाही आहे. ह्याला आत्ताच्या आत्ता इथून निघून जायला सांग. मला त्याच्याशी नाही बोलायचं आहे. तुला मी सांगितलं ना. त्यावर तो म्हणत असतो, अगं मॉम, असं का करतेस? प्लीज हे बघ, माझ्याशी बोल ना. मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा निरूपा म्हणत असते, सत्या, मी सांगितलं ना, मला ह्या अशा माणसांशी बोलायचं नाही आहे. अरे गाढवा, तुला अक्कल आहे का? ती पोरगी एवढी तुझ्यासोबत एवढे दिवस राहिली आहे. ती खरं बोलते, खोटं बोलते, ह्या सगळ्या गोष्टी तुला इथे समजल्या नाही का? मग तरीसुद्धा ती तुझ्यासोबत खोटं बोलत होती, तुला फसवत होती. ह्या सगळ्या गोष्टी तुला इथे समजल्या नाही का? तरीसुद्धा माती खाल्ली आहेस. तेव्हा तो म्हणत असतो, मॉम प्लीज माझं तू ऐकून घे ना एकदा. मला नाही समजलं ते काही. पण तेव्हा निरूपा म्हणत असते, सत्या, ह्याला सांग ना इथून उठून जायला. मला ह्याचं तोंडसुद्धा बघायचं नाही माझ्यासमोर. तेव्हा निरूपा रागानेच त्याच्या अंगावर ग्लास फेकून मारते. तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो. आता सत्या म्हणत असतो, हे बघ बबड्या, तू आत्ता इथून निघून जा. आपण थोड्या वेळाने बोलूयात. तिला खाऊ दे 2 घास. तू जर समोर असलास तर तिला जेवण नाही जाणार आहे. तू जा ना इथून. असं म्हणून आता बबड्या पुन्हा बोलायला लागलेला असतो. पण सत्या म्हणत असतो, मी काय म्हणतोय ते तू ऐकून घे ना बबड्या. प्लीज इथून निघून जा. हे बघ, इथे बसलास तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तू जा इथून. तेव्हा आता इकडे जो पंकज आहे त्यालासुद्धा निरूपाला बोलायचं असतं. पण पंकजला निरूपाशी बोलायचं असतं तरीसुद्धा इथे आता ती काही त्याच्याशी बोलायला घेतच नाही. आणि त्यानंतर मात्र इकडे पंकज सत्याच्या सांगण्यावरून तिथून निघून जातो. इकडे आता सुधाकर म्हणत असतात, हे बघा, आता सगळेजण 2 घास खाऊन घ्या बरं. उगाचच नका अन्नावर सगळा काही राग काढू. त्याने काय होणार आहे अन्नावर राग काढून? 2 घास सगळ्यांच्या पोटामध्ये गेले ना तर बरं होईल. सगळं काही व्यवस्थित होईल. खा बरं. त्यावर सत्या म्हणत असतो, एक काम करूया निरूपा, थांब, मीच तुला 2 घास भरवतो. आणि तेव्हा निरूपाला आता सत्या स्वतःच 2 घास भरवायला हात पुढे करत असतो. आणि 2 घास भरवायला हात पुढे केल्यानंतर लगेचच आता इकडे जो काही सत्या आहे तो सत्या इथे निरूपाला जेवण भरवत असतो. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला जी काही देविका आहे, देविका तिच्या गावी जाऊन पोहोचलेली असते. आणि देविका तिच्या गावी जाऊन पोहोचल्यानंतर आता आपण पाहतो की ती कडकडून राजवीरला मिठी मारते. त्यानंतर तिच्या आईला ती मिठी मारते आणि रडायला लागते. तेव्हा लगेच आता इकडे
ती म्हणत असते, रडू नकोस देविका, काय झालेलं आहे आणि रडतेस का? पण उलट तुला तुझ्या मुलाची आठवण आली, ही गोष्ट किती महत्त्वाची आहे. हे बघ, काही जरी झालं ना तरीसुद्धा देवाच्या सुद्धा कुठेतरी मनात जाऊन असंच असेल की इकडे तुझी आणि त्याचबरोबर इकडे जो काही राजवीर आहे ह्या दोघांची सुद्धा भेट व्हावी, असंच त्या दोघांच्या सुद्धा मनामध्ये असू शकतं ना. आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात बघ. हे बघ, एका आईविना पोर कसं राहू शकतं? अगं तो अनाथ नाही आहे, ही गोष्ट तुला सुद्धा चांगली माहिती ना. मग तरीसुद्धा त्याने अनाथ असल्याचं जीवन का आणि कशामुळे जगायचं हीच गोष्ट मला सुद्धा कळत नाही. हे बघ, त्या पोराला आईचं प्रेम मिळू दे आणि तो पोरगा अनाथ नाही आहे गं. बघ ना, तू आलीस आणि त्याची कशी कळी खुललेली आहे. तेव्हा आता लगेच देविका राजवीर समोर गुडघ्यावर बसते आणि राजवीर समोर गुडघ्यावर बसल्यानंतर ती तिच्याशी बोलायला लागलेली असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इकडे जो काही सत्या आहे तो सत्या बेडरूममध्ये बसलेला असतो, पण आज फार जास्त टेन्शनमध्ये असतो. त्याच वेळेला मीरा तिथे त्याच्या बाजूला येऊन बसते आणि मीरा त्याच्या बाजूला येऊन बसल्यानंतर आता लगेचच मीरा म्हणत असते, काय झालेलं आहे? का असे हे होत आहे? एवढे हळवे का आणि कशामुळे होत आहे? हे बघा, असं नका ना करू. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पाहिजे तेच सगळं काही झालेलं आहे ना. आणि तुम्हाला पाहिजे तसंच सगळं काही झाल्यानंतर आता तुम्हाला वाईट का वाटतं एवढं सगळं काही? हे बघा, तुमची नेहमी सत्यागिरीसारखीच इथे उतरली आहे ना. जर सत्यागिरीसारखीच झालेली आहे तर मग तुम्ही एवढा सगळा कोणत्या आणि कसल्या गोष्टीचा विचार करताय? त्याच वेळेला आता आपण पाहतो की सत्या म्हणतो, तुला सांगू का धूमकेतू, आज पहिल्यांदाच असं वाटतंय की मी केलेली सत्यागिरी करायला नको होती म्हणून. फार चुकीचं वागलोय मी असं मला वाटू लागलेलं आहे. मी असं करायला नको होतं असं मला कळायला लागलंय. आज माझ्यामुळे इथे निरूपा इथे दुखावली आहे. आज तिच्या अशा वागण्यामुळे हे सगळं काही झालं, माझ्या वागण्यामुळे हे सगळं काही झालंय. मी हे अजिबात असं करायला नको होतं. कारण बघ ना, ती किती दुखावली आहे आणि ती दुखावली त्यामुळे मला फार वाईट वाटायला लागलेलं आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता मीरा म्हणत असते, हे बघा, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. तेव्हा सत्या म्हणत असतो, काय ठीक होणार आहे? त्यावर आता इकडे मीरा म्हणत असते, हे बघा, तुम्ही जे काही केलंय ते अगदी योग्यच केलेलं आहे, काही एक चुकीचं केलेलं नाही आहे. आणि त्याहूनही आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का? हे बघा, प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते आणि ती वेळसुद्धा येईल जेव्हा त्यांना थोडंसं बरं वाटेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका बरं, असं सुद्धा आता इकडे मीरा म्हणत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता मीराने सत्याची समजूत घातलेली असते आणि मीराने सत्याची समजूत घातल्यानंतर आता सत्या झोपलेला असतो. तेव्हा मीरा विचार करते की आता जर ह्यांना ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने त्रास होतोय, वाईट वाटतायत, तर मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता इथे जर ह्यांना त्यांच्या आईचं सत्य समजलं तर मग हे काय करतील आणि काय नाही हेच मला इथे कळत नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. दुसऱ्या दिवशी सगळेजण नाश्त्यासाठी बाहेर बसलेले असतात. सगळेजण छान नाश्ता इथे करत असतात. तेव्हा आता आपण पाहतो की इकडे जी काही निरूपा आहे ती म्हणत असते, मीरा काय गं, तू पण थोडासा नाश्ता करून घे. तेव्हा मीरा म्हणत असते, नाही, मी करेल नंतर थोड्या वेळाने, आत्ता नकोय. त्याच वेळेला आता इकडे जी काही पंकज आहे तो पंकज तिथे आलेला नसतो आणि तेव्हा सुधाकर आणि त्याचबरोबर इकडे आता जो काही आपला आजी आहे त्या म्हणत असतात, मी काय म्हणतोय हे बघ, ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या सगळ्या या पद्धतीने करायला नको आहेत. कारण एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे आणि तो म्हणजेच की त्याला माफ करता आलं पाहिजे आणि आपण माफ करूयात त्याला, काही जरी झालं ना तरीसुद्धा. तेव्हा निरूपा म्हणत असते, नाही, मला आता ह्या सगळ्या गोष्टीबद्दल काहीच बोलायचं नाही आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलते. तेव्हा पंकजला आता इकडे सत्या म्हणत असतो की ते तर अगदी बरोबर आहे, कारण ह्यांनी चुकाच एवढ्या केल्या आहेत त्यामुळे ह्यांना कसं माफ करावं आणि कसं नाही ते समजत नाही. तेव्हा आता इकडे
निरुपा म्हणत असते, आता ह्या पंकजला इथे कामावर जायचं नाही आहे का? त्याला म्हणावं की तू कामावर जा म्हणून. त्याच वेळेला आता इकडे जो काही सत्य आहे तो म्हणत असतो, इथे आई बरोबर बोलायला लागलेली आहे, चल पंकज पटकन तयार हो. अरे पण नाश्ता करायचा आहे ना मला. त्याच वेळेला आता इकडे सत्या म्हणत असतो, नाश्ता काय रे, नंतर सुद्धा आपण कुठे बाहेर गेल्यावर करू शकतो, आत्ता नाश्ता करण्याची गरज नाही आहे. आत्ता आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला एक काम करायचं आहे आणि ते म्हणजेच की इथे ताबडतोब काही जरी झालं ना तरीसुद्धा आपल्याला इथे कामावर जायचं आहे आणि काम करायचं आहे, समजलं तुला? असं सुद्धा आता इकडे तो सांगत असतो. आता ह्या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर निरुपा म्हणत असते, सत्या हे बघ, ह्याने खूप काही गोष्टी केलेल्या आहेत, काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे ह्याला जोपर्यंत सगळे पैसे फिटत नाहीत तोपर्यंत ह्याला भरपूर काम करायला लाव, तोपर्यंत ह्याला काही केल्या सोडू नकोस बघ. तेव्हा लगेच आता सत्या म्हणत असतो, नाही अजिबात नाही, काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्याला मी भरपूरच काम करायला लावीन, काही जरी झालं तरीसुद्धा इथे ह्याच्याकडून काम करून घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलतो. तेवढ्यातच आता पंकज युनिफॉर्म घालून बाहेर आलेला असतो. जेव्हा तो युनिफॉर्म घालून बाहेर येतो तेव्हा पाहतो तर काय, इकडे सत्यासमोर असतो. सत्या म्हणत असतो, चल लवकर जायचं आहे आपल्याला. पण अरे माझं नाश्ता जेवण हे सगळं काही राहिलं आहे, मी काहीच नाही केलं, चल रे बाहेर जाऊन करूया कुठेतरी, आत्ता काम करणं गरजेचं आहे. असं म्हणून आता सत्यासुद्धा उठलेला असतो आणि सत्यासुद्धा उठल्यानंतर आता ते सगळेजण कामाला निघालेले असतात. तेव्हा कामाला गेल्यानंतर इथे सुधाकर पुन्हा म्हणत असतात, अगं निरुपा ऐक ना, हे बघ एवढं सगळं काही तू करतेस, एवढ्या सगळ्या गोष्टी करतेस, पण माझं जरा ऐकून घे ना, हे बघ थोडंसं सोडून दे, नको ताणूस एवढं. तेव्हा निरुपा म्हणत असते, नाही त्या सगळ्यांनी फसवलंय, इथे ह्या बबड्याने तर खूप फसवलंय आणि त्या देविकाने सुद्धा खूप खोटं बोलली आणि खूप फसवलंय, मला आत्ता ह्या विषयावर काहीच नाही बोलायचं. आणि असं म्हणून ती निघून जाते. तिच्या पाठी सुधाकर आणि आजीसुद्धा निघून गेलेले असतात. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे मीरा आता सगळं काही आवरायला घेत असते. आजीसुद्धा म्हणत असतात, हे बघ मीरा तू सुद्धा 2 घास खाऊन घे. पण त्याच वेळेला मीरा म्हणत असते, हो बघते मी. आणि तेव्हा मीरासुद्धा विचार करते, हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचा काहीतरी सगळ्यांनी मिळून विचार केला पाहिजे, देविका कुठे आहे ही सुद्धा गोष्ट शोधली पाहिजे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता इकडे ती चावी आणि त्याचबरोबर ह्यांच्या जन्माचं सत्य काय आहे ह्या सुद्धा गोष्टींचा आपण इकडे विचार केला पाहिजे, असं सुद्धा आता इथे मीरा बोलू लागते. तेवढ्यातच आता आपण पाहतो की इथे रिया म्हणत असते, काय करायचं वहिनी, काहीच कळायला मार्ग नाही आहे, कुठे असेल ती चावी आणि कुठे असेल काहीच कळत नाही आहे. आणि चावी तर सापडली पण ती चावी नेमकी कशाची असेल ग? तेव्हा ती म्हणत असते, नाही कळत आहे, कारण तशी चावी मी आत्तापर्यंत कुठेच पाहिली नाही आहे आणि मला समजतसुद्धा नाही आहे. तेव्हा ती म्हणते, चल ना आपण कुणाला तरी विचारून येऊया, बाहेर ज्यांना चाव्याचं ज्ञान आहे त्यांना. असं म्हणून त्या जो काही चाव्या बनवणारा असतो त्याच्याकडेच थेट जातात. त्याच्याकडे गेल्यानंतर आता त्या म्हणत असतात की ही चावी कशाची आहे हे सांगू शकता का? त्याच वेळेला आता इकडे आपण पाहतो की जो काही माणूस आहे तो म्हणत असतो, ही जी काही चावी आहे ना ही एका खूप मोठ्या जुन्या पेटीची किंवा एका संदूकची असू शकते. ह्या चाव्या बघून तर असं वाटतंय की ही खूप जुनी चावी आहे. असं आता इकडे समजल्यानंतर आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काही मीरा आहे ती मीरा विचार करते, पण अशी कोणती वस्तू आहे घरामध्ये की जी मला आत्तापर्यंत माहिती नाही आहे. तर आता दुसऱ्या बाजूला इकडे आपण पाहतो जी काही देविका आहे, देविका घरी आल्यानंतर आंघोळ वगैरे करून छान फ्रेश झालेली असते आणि ती राजवीर बरोबर खेळत असते. राजवीर सुद्धा फार मस्ती करत असतो. तेव्हा ती म्हणत असते, अगं आई हा किती स्ट्रॉंग आहे, किती ताकद आहे ना गं याच्यामध्ये. त्यावर आता इकडे हे सगळं काही पाहून देविकाची आई मनातच म्हणत असते, ह्या दोघांच्या नात्याला कोणाचीही नजर नको लागायला. खरं तर देविकाला आता समजायला हवं की तो तिचा मुलगा आहे आणि तो अनाथ नाही आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या दोघांनी एकत्र राहिलं पाहिजे असा इकडे आता ती विचार करते. तेव्हा आता इकडे राजवीर म्हणत असतो, मावशी मला एक गोष्ट सांग, तू आता इथे आलीस, तू ही साडी का घातलीस? तेव्हा ती म्हणते, अरे ही साडी आजीची आहे, मी कपडे नाही ना आणले आणि त्यामुळे ही साडी मी घातलेली आहे. आता तू इथेच राहणार आहेस का? तेव्हा ती म्हणत असते, हो आता मी इथेच खूप दिवस इथेच राहणार आहे. माझ्या राजवीरसोबत मला खेळायचे, मला छान गप्पा मारायच्यात म्हणून मी इथेच राहणार आहे, असं सुद्धा इकडे आता ती सांगते. आता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आपण पाहतो की इकडे
जी काही आई आहेत त्या देविकाची आई म्हणत असते, हे बघ देविका, तू हा जो काही निर्णय घेतलायस ना, हा खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि गरजेचा आहे. कारण ह्या निर्णयामुळे तुला कळणार नाही की किती काय काय होतंय म्हणून. हे बघ, किती नाही म्हटलं ना तरीसुद्धा तुम्ही दोघंजण एकत्र आलाय आणि एकत्र राहताय, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे, फार गरजेची आहे. कधी ना कधी तुला हे समजायला हवं होतं, पण तुला आत्ता हे समजलंय. तुला कळतंय ना, आपली माणसं जेव्हा आपल्यापासून दूर होत आहे त्याचं दुःख काय असतं. तसंच त्या बिचाऱ्या राजवीरचा काय दोष आहे ग. त्याला तर माहिती की तो अनाथ नाहीये आणि त्याला माहिती आहे अनाथ नसताना सुद्धा त्याने एवढं सगळं काही का आणि कशामुळे सहन करायचं, असं सुद्धा आता इकडे ते लोक बोलत असतात. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की सुधाकर त्यांच्या बेडरूममध्ये येतात आणि सुधाकर त्यांच्या बेडरूममध्ये आल्यानंतर आता त्यांच्या डायरीमध्ये एक चिठ्ठी असते आणि त्या चिठ्ठीवर असं लिहिलेलं असतं की सत्याचं सत्य जाणून घेण्यासाठी जी चावी आहे ती आम्हाला सापडली आहे. तेव्हा हे सुधाकर पाहतात आणि धावतच पुन्हा एकदा त्यांचं कपाट उघडतात आणि कपाट उघडल्यानंतर ती चावी शोधत असतात. आता कपाट उघडत असताना चावी शोधत असताना आपण पाहतो की इकडे त्यांना तिथे काही केल्या चावी भेटत नाही. त्यानंतर पुन्हा आजूबाजूला खूप शोधण्याचा प्रयत्न करतात आणि त्यानंतर त्यांना ती चावी भेटते आणि त्याच वेळेला आता इकडे चावी भेटते, पण इथे मीराला तो संदूक हाती लागला की काय असा विचार ते करत असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आता लगेचच बेडमध्ये असलेला तो संदूक बाहेर काढतात. बेडमधला संदूक बाहेर काढल्यानंतर तो संदूक उघडतात. त्यामध्ये बऱ्याच अशा धुळखात पडलेल्या फाईल असतात आणि बऱ्याच धुळखात पडलेल्या फाईल असल्यानंतर आता इकडे आपण पाहतो की सुधाकरने त्या सगळं काही त्यातलं सामान सगळं बाहेर काढलेलं असतं आणि सगळं सामान वगैरे बाहेर काढल्यानंतर जो काही संदूक आहे तो संदूक सुद्धा इथे आता सुधाकरने बाहेर काढलेला असतो आणि ते म्हणत असतात, नाही, हा जो काही संदूक आहे तो आहे तसाच आहे. अजून तरी इकडे मीराच्या हाती हा संदूक लागलेला नाहीये. तेवढ्यातच मीरा तिथे आलेली असते आणि ती म्हणत असते, बाबा तुम्ही काय करताय, हे काय काढून बसलाय. तेव्हा आता इकडे मीरा पाहते तर ती पेटी असते. त्या पेटीमध्ये बऱ्याच अशा जुन्या वस्तू असतात आणि त्यामध्ये तो एक संदूक सुद्धा असतो जो की इथे सुधाकरच्या हातामध्ये असतो. तेव्हा मीरा म्हणत असते, म्हणजे बाबा हा तो संदूक आहे ज्या संदूकमध्ये इथे सत्याच्या जन्माचं सत्य लपलेलं आहे, असा ती मनात विचार करते. आणि तेव्हा सुधाकर म्हणतात, काय ग मीरा, काय झालं, तू इथे अशी का आलीस. तेव्हा मीरा म्हणत असते, काही नाही, तुम्हाला आई बोलवत होत्या सासूबाई म्हणून तुम्हाला बोलवायला आले. बरं चल हो पुढं, ठीक आहे येतो मी. पण हे काय काढलंय तुम्ही. अगं काही नाही, थोडंसं धूळ खात पडलं होतं, हे सगळं म्हटलं स्वच्छ करून ठेवावं. असं म्हणून आता लगेचच मीरा तिथून बाहेर जाते. तेव्हा जाता जाता म्हणत असते, बाबा पण लवकर या हा. तेव्हा सुधाकर म्हणत असतात, हो आलोच मी, तू हो पुढे. असं म्हणून मीरा आता पुढे निघून जाते. तर आता इकडे जे काही सुधाकर आहेत ते सुधाकर पुन्हा एकदा जो संदूक आहे तो संदूक जशाला तसा जागची जागी व्यवस्थित त्यातलं सामान, त्या डायऱ्या, त्या फाईल आणि त्यामध्ये असणारा तो लाकडी एक छोटासा बॉक्स, ते सगळं काही ठेवून देतात. आता ते ठेवून दिल्यानंतर इकडे मीरा विचार करू लागते, आता बाबा तुमचं हे सत्य मला समजलंय. आता तो संदूक आणि त्यामध्ये असलेला बॉक्स हे मी शोधल्याशिवाय राहणार नाही, कारण चावी तर माझ्याकडे आहेच, पण आता मी त्याच्यामध्ये काय आहे हे सगळं काही शोधणारच आहे, असं सुद्धा आता इकडे मीरा बोलत असते. तर आता इकडे प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग फार इंटरेस्टिंग आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की आता सगळेजण इथे डायनिंग टेबलवर बसलेले असतात आणि तेव्हा मुद्दामच इकडे सुधाकर आणि आजी म्हणत असतात, अरे काय हे सत्य आणि मीरा, किती दिवस झालं तुम्ही इथेच राहताय, म्हणजे कुठे बाहेरगावी गेलाच नाही येतं, म्हणजे तुम्ही फिरायला जा रे, तेवढंच तुम्हाला फ्रेश वाटेल. तेव्हा सत्या म्हणत असतो, फिरायला आणि आम्ही, अरे काय ते म्हणतात ना लग्नानंतरचं हनीमून वगैरे, तिकडे जाऊन या हवं तर. तेव्हा सत्या आणि मीरा थोडेसे लाजलेले असतात. तेव्हा अरे बरं ठीक आहे, तिकडे नाही ना जायचं तसं काही, तर मग फिरायला तरी कुठेतरी 2 दिवसासाठी जाऊन या, जरा काढा 2-4 दिवसाची सुट्टी. तेव्हा मीरा म्हणत असते, हो चालतंय की. त्यावर सत्या म्हणत असतो, हो पण आम्ही जाऊ, पण कुठे जाणार आहोत, तर आम्ही गावी, राजवीरच्या गावी जाणार आहोत, असं मीरा इथे बोललेली असते. आता राजवीरच्या गावी जाऊन नेमकं काय शोधायचं आहे हे त्या दोघांनाच माहिती आहे, कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा मीराला देविकाची काळजी वाटत असते आणि ती विचार करते की देविका नेमकी गेली कुठे असेल, आली नाहीये, फोन नाही, मेसेज नाही कोणालाच, मग तिला शोधणं गरजेचं आहे असं मीराला वाटतं आणि त्यामुळे ती राजवीरच्या गावी जाण्याचा खूप मोठा निर्णय घेते. तेव्हा निरूपा म्हणत असते, अगं गावाला कोण जातं.
तेव्हा मीरा म्हणत असते, आम्हाला जायचं आहे आई, खूप महत्त्वाच्या गोष्टी तिकडे, आठवणी येतं त्या जगायच्यात आणि तिकडे जाऊन राहायचे थोडे दिवस, असं मीरा म्हणते. आणि तेव्हा सत्यासुद्धा तिच्या होला हो म्हणत असतो. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका पुन्हा नवीन अशा रिव्ह्यूसोबत. तोपर्यंत पाहत राहा साधी माणसं.